पुन्हा एकदा बॅटची कडा लागली होती. रनआउटची संधी असेल आणि एकदा पूर्ण केलं ते मैदानच्या आतमध्ये. सत्तावीस धावा धापलकावरती. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू शिल्लक. सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय. आता शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होईल. रियाजला देखील मैदान सोडावं लागतंय. सत्तावीस धावा. आता मनीष धुमाल येत आहेत. आता शेवटच्या षटकामध्ये अंतुला पाहू शकता. स्ट्राईकला असेल तो आता अनिल. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो आपल्याला. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावेच्या 1-4चा इशारा येत असताना पुन्हा एकदा 100च्या स्वरूपात धावा मिळतील. व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळते. व्हाईट +1. संघाची धावसंख्या 30. अजून एकही चेंडू टाकला मैदानच्या आतमध्ये अंतु यांनी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज आता बाद होईल. मनीष धुमाल बॅक टू द पॅव्हिलियन. आता अभिषेक येतो मैदानच्या आतमध्ये मनीषची जागा भरून काढण्यासाठी. अभिषेक देखील मध्ये क्षमता आहे आणि तुला यश मिळेल. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो अभिषेकच्या बॅट मधून. आले आले षटकार कन्वर्ट करत असताना आपल्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 36 धाव धापलकावरती.
अजून एक दोन मोठे फटके येणं गरजेचं असेल पियुष विहार संघासाठी. 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकदा पूर्ण, दुसरीदा देखील पूर्ण. आणि 2 धावा मिळतात. 38 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असे अद्यापही. अजून एक तडाखा पाहायला मिळतोय अभिषेकच्या बॅट मधून. हाय हँडसम षटकार. आता अंत कुठेतरी प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात शेवटच्या षटकामध्ये. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतो फायर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक स्किड होत असताना नशिबाच्या 4 धावा मिळतील. अजून ऍड होत असताना धावफलकावरती पाहू शकता. धावफलक 48 धावा धावफलकावरती. अभिषेकच्या बॅट मधून सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा बनलोय आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल. अजून एक षटकार येतो अभिषेकच्या बॅट मधून. शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड करत असताना अभिषेकला आपण पाहू शकता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष ठेवलंय मैदानच्या आतमध्ये आदित्य येवले संघासमोर. चला टॉस साठी याचे भूमीला आरबीवर त्यांच्या सोबतीला असे सेंचुरी फाटक आणि संघाचे संघटक थोडे याचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस सोडवण्यासाठी
आतमध्ये राजकुमार आणि अंतुला. ज्या अंतुला शेवटच्या षटकामध्ये भरपूर समाचार घेतला होता अभिषेकने, तोच अंतू येतोय फलंदाजीसाठी. आणि गोलंदाजी मार्गवरती राहुलला पाहू शकता. आणि मैदानामध्ये देखील खूप चिखल झालेला आहे, त्यामुळे थोडेसे सावकाश केला. आतापर्यंत 2-3 क्षेत्ररक्षक पडलेले आहेत. चला भूमी आरबी ओढव त्यांच्या सोबतीला असेल सेंचुरी फाटक. आपण तरी टॉस साठी यायचंय, शेवटचा कॉल असेल. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये, वाईटच्या सर्व अतिरिक्त धाव मिळते. 55 धावांचं लक्ष मैदानच्या आतमध्ये. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिला चेंडू फेकून दिला लॉंग मिडविकेटच्या वरतून आणि तुझ्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. सर्वात लांब षटकार आपण पाहू शकता अंतूच्या बॅट मध्ये ताकदीचा पुरेपूर इस्तेमाल करत असताना. परंतु राहुल मध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा एकशा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. शतकची उपस्थित अभिषेक चेंडूने थोडीशी ओळखावणी दिली होती. तत्पूर्वी आलेल्या धावा आपण पाहू शकता. सूर्यकांत क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अभिषेकची थोडीशी ट्रॉफी की आपल्याला चुकीची पाहायला मिळते आणि राहुल यांची सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. राजकुमार स्ट्राईकला. अप्पर कटकट रसना कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळाडू उपस्थित आहेत. लल्लूला दिलाय बॉलनी चकमा. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हाय तो 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 धावा धावफलकावरती. 55 धावांचं लक्ष मैदानच्या आतमध्ये. कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये पडतील ते देखील पाहणं गरजेचे. मैदानच्या आतमध्ये चालू असलेली लढत पियुष त्या सोबतीला असेल आदित्य 11 दोन संघामध्ये सामना रंगलाय. पुन्हा एकदा वाईटच्या सर्व अतिरिक्त धाव मिळते. 1-4चा इशारा येत असताना जेपी पॅनलचे आपण पंच पाहू शकता मुंडा पठाण सर. आता कमबॅक करत असताना राहुलला पाहू शकता. स्क्वेअरलेगचे पंच मुन्ना पठाण सर आणि जतीन भुवाल सरांना आपण पाहू शकता मेनांच्या भूमिकेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु कोणताही खेळाडू उपस्थित नाही. 3-3 क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु तत्पूर्वी आलेल्या धावा आपण पाहू शकता. पळून काढल्या त्या 2 धावा. डायरेक्ट हिट लागला होता परंतु स्टंप देखील कुठे पडला होता विकेट किपरच्या साईडला. झेलची संधी होती आणि झेल ड्रॉप केला आलोक यांनी. राजकुमार यांची विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 15 या आकड्यावरती. 18 चेंडू शिल्लक. 40 धावांचे समीकरण मैदानच्या आतमध्ये. आता विकेट पूर्णपणे सुकला गेलेला आहे तर बॅटरला संधी असेल हात खोलण्याची.
तर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकता गोलंदाज मार्गामध्ये रियादला पाहू शकता. चला थोडस फास्ट खेळायचंय. चला सेंचुरी विलियम फाटक आणि भूमिलन आरबी वरप टॉस साठी यायचे त्वरित. कल्लू यांचा संघ आपण पाहू शकता. सेंचुरी फाटक, आठचा लोट्स आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये. सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतो. स्लोर गतीने हाताळला होता चेंडू. तत्पूर्वी एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल परंतु अभिषेक थोडेसे स्किड होत असताना. तत्पूर्वी धावा किती आल्यात मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण पकडापकडी चालू आहे मैदानच्या आतमध्ये परंतु वन शॉट असेल. जतीन भुयाल सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. पंच धावा किती असतील या? 3. ओके. बघा अभिषेक यांना थोडेसे दुखापत झाले असेल तर थोडेसे बाहेर बसायचे अभिषेक. चला अभिषेक आपण थोडेसे बाहेर बसून घ्यायचे. स्वतःची काळजी घ्या. चला जास्त लागला तर दवाखान्यात जायचंय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतो रियाजच्या माध्यमातून. चला शेवटचा कॉल असेल. सेंचुरी फाटक. कल्लू आपण यायचे टॉस साठी. बड़ा होने देने तो छोटा होने दे. जिगर में कलेजा होना चाहिए. चला बॉल चॉईस करायचं. फलंदाज त्वरित खेळा. फास्ट खेळायचंय थोडं. चला तर फास्ट खेळायचे. आधीच खूप उशीर झाले सामन्याला. पुन्हा एकदा स्लो गतीने चेंडू टाकला होता मैदानच्या आतमध्ये. चेंडूची गती लवकर स्पीक केली अंतुने आणि फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. चेंडू जातो तळ्यामध्ये. षटकार. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळते. बघा बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाही. अण्णा आपण शांत राहायचं नाही तर पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू पाहायला मिळतो. कमबॅक करत असताना आता रियादला पाहू शकता. एक बायच्या स्वरूपात एक धाव मिळते.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, हा पंपोल करण्याचा प्रयत्न केला होता, एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न असेल का? तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या पाहायला मिळते रियाज यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी आलेली एक धाव मिळते. बघा सेंचुरी पाठक आपण 2 मिनिटाच्या आत आला नाही तर आपल्याला एक षटक कमी खेळावं लागेल. स्ट्राईकला असेल अंतू. सूर्य कसा फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक धाव मिळते आणि तत्पूर्वी आलेल्या 2 धावा देखील मिळतात या चेंडूवरती. 29 धावा धावफलकावरती. 26 धावांची गरज असूनही क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकता कुलदीपला. हो, पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. सूर्य कसा फटका, गती पिकअप करताना राजकुमार लोंगांना फेकून दिलाय षटकार. ओव्हरपिच चेंडू होता, ओव्हरपिच चेंडूला खरपूस समाचार घेत असताना राजकुमार आ बैल मी तुझे मार देता हूं असंच पाहायला मिळालं. चला थोडंसं फास्ट व्हायचे आणि टायमिंग देखील झालंय बसण्याचा. 150. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. आता कमबॅक केलं तिसऱ्या चेंडूवरती. व्हेरिएशन करायची गरज नव्हती लल्लू यांना. सूर्यकाचे चेंडू मैदानच्या आतमध्ये पडतात त्यांचे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना लल्लूला पाहू शकता. पुन्हा एकदा अजून एक फेकून दिलाय. लॉंग निघले लॉंगॉनच्या दिशेने षटकार. आतापर्यंत 2 षटकार आले या मॅच मध्ये. हा चेंडू 14 धावांची गरज. कोणता संघ जिंकेल मुंबईच्या विजयाच्या उंबरठ्यावरती असेल. लल्लूवरती आतापर्यंत 2 षटकार आलेत. राजकुमारने चढवलेला हल्ला. पुन्हा एकदा हा वाईटच सर्व अतिरिक्त धावा मिळते. 8-13. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आता पाहायला मिळाला. आता कमबॅक करत असताना 7-13. बघा बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाहीये. आता 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल आवाज दिला तर. शेवटचा कॉल असेल. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. दबाव 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 कुलदीप यांच्यावरती गोलंदाजी दबाव पाहायला मिळतो. आता
सुरेखाचा फटका, परंतु झेलची संधी असेल. आता फलंदाज बाद. योगेश आणि सुरेखाचा झेल टिपला. राजकुमारला परता लागला डगआउटच्या दिशेने. आता सामन्यामध्ये मजा येईल. 6-12चं समीकरण मैदानच्या आतमध्ये. कॅफ आणि अंतू, परंतु गोलंदाजीचा तोफखाना भरपूर देखील आहे फ्युशिलेन संघाकडे. दुसऱ्या षटकामध्ये जर दुसरा गोलंदाज प्राचान केला तर तिथून धावसंख्येचा बचाव केला असता. चला कल्लू, आपण यायचं टॉस साठी, अन्यथा एक षटक कमी केला जाईल तुमचा. कल्लू आजा ना भाई, लल्लू धीरे धीरे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती फरण्यात आलाय. 12 धावा बसवायचे आहेत तर सामना जिंकायचा असेल तर. उन्हाचा तडाखा देखील पाहायला मिळतो आपल्याला. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा चालू मैदानच्या आत. सिमेंट चषक 2025. आलेल्या पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सीएम चषक आपण पाहतात tenniscricket.in माध्यमातून. या स्पर्धेचा आनंद घेत असताना उमेश पालवे सुट्टी टाकून देखील आले आहेत. महाराष्ट्र पोलीस. हो, पहिला चेंडू सुरेखाचा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. कुठेतरी फसवा चेंडू होता मैदानच्या आतमध्ये. 5-12. बॅट ठिकाणा. आता फलंदाज बाद होईल, परंतु ही केलेली चूक कित परत मागात पडेल. अंतू आता फलंदाज बाद होईल पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात. बघा पंच कोण आउट असेल आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचे. प्रणित त्यांनी केलेली चूक आता मागात पडेल खूप. बघा मोहसिन यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल क्रीडा रसिकामध्ये. मोहसिन चार 11ची गरज. आता पुढील फलंदाज रोहनला पाहू शकता. बघा अंतू देखील गोलंदाजीचा निरीक्षण करत असताना. मारले चेंडूला षटकार. कॅच सोडली आणि मागात पडली. 6 धावा येतात. षटकार. 3-5. चला पंच चेंडू द्यायचे. बॉल किती आले.
सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय एकदा पूर्ण दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज परंतु अजून एक चूक पाहायला मिळते. दोन चेंडू 3 धावांची गरज. पुन्हा एकदा हा वाईट चेंडू चुकांवरती चुका पाहायला मिळतात प्रणीतच्या माध्यमातून. नो ओके बघा नो चेंडू असेल 6-3 लावले होते त्यामुळेच थोडीशी घाई आणि गडबडी आपल्याला पाहायला मिळते पियुष इलियाना संघाची. चुकांवरती चुका पाहायला मिळतात आणि तुझा जर झेल टिपला तर सामना या पुढीलचा चेंडू पीड असेल. सामना जिंकलाय आदित्य इलियन संघाने आणि हार्ड लक पियुष इलियन संघ.